मित्रांनो, गाडी चालवताना मी स्लो चालवा, हळू चालवा. कारण एक अपघात झालेला आहे माझ्या मित्राचा. म्हणजे भिगवणवरून पुण्याला जात असताना तो पाटस या ठिकाणी त्याचा ॲक्सिडेंट झाला होता चारचाकीसोबत. तर त्याची गाडी जवळपास माझ्या मते 80-90च्या स्पीडनं असेल. तर मला सांगण्याचं काय आहे की गाडी तुम्ही 50-60च्या स्पीडनं नेली तरी काय विषय नाही आहे, पण तुम्ही 80-90च्या स्पीडनं जी गाडी नेता तर जीवाला धोका हा तुमचा आहे, दुसऱ्याच्या नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि गाडी स्लो चालवा. कारण आता तो माणूस म्हणजे तो माझा मित्र आता ह्या जगात नाही आहे सध्या. कारण त्याचा ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी तो मेलेला होता. हॉस्पिटलला नेलं पण काही उपचार झाला नाही किंवा काही नाही. तो अक्षरशः त्या ठिकाणीच मेलेला होता ज्या ठिकाणी त्याचा ॲक्सिडेंट झाला होता. तर मला एवढंच म्हणायचं आहे की गाडी चालवताना सगळ्या माझ्या मित्रांना, मैत्रिणींना, पालकांना, सगळ्यांना विनंती आहे की गाडी चालवताना थोडंसं स्लो चालवा. कारण जीव हा एकदाच येतो आपल्याकडे. एकदा जर आपलं आयुष्य संपलं तर आपल्याला कुत्रंसुद्धा विचारत नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. तर गाडी स्लो चालवा ही माझी विनंती आहे सगळ्यांना. आणि आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी एक 10 मिनटं आधी हला तुम्ही, तर तुम्ही 10 मिनटं आधी पोहोचाल तिथं, किंवा अर्धा तास आधी हला. काही आपल्याला हरकत नाही आहे की तुम्ही ज्या टायमिंगला हलता त्या टायमिंगला तुम्हाला हललं पाहिजे. एक अर्धा तास तुम्ही आधी हलू शकता. म्हणजे असं काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे की तुम्ही त्या टायमिंगला हललं पाहिजे आणि त्या टायमिंगला तिथं पोचलं पाहिजे. तर आपला जीव जेवढा इम्पॉर्टंट आहे तेवढंच आपलं आयुष्य पण इम्पॉर्टंट आहे. आपण फक्त एकट्यासाठी आलेलो नाही, ही लक्षात ठेवा. आपल्या मागं फॅमिली पण आहे. तर थोडासा विचार करा आणि गाडी स्लो चालवा. त्या गाडीमुळं माझा मित्र गेला एक. तर अशी दुर्घटना तुमच्यासोबत होऊ नये त्यासाठी हा मी ब्लॉग बनवतो आहे. तर प्लीज गाडी स्लो चालवा. धन्यवाद.